नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सागरापेक्षा खोल, चंद्रापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिराइतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. हे जाणून घेण्या काळाची गरज आहे असं मला जेव्हा वाटतं तेव्हा मी प्रामाणिकपणे सांगतो, एकत्र येणं हा प्रारंभ आहे, एकत्र येणं हा शुभारंभ आहे, एकत्र काम करणं ही प्रगती आहे आणि कायम एकत्र राहणं हे यश आहे. हे या समाजाला माझी जिल्हा परिषद सदस्य हवेली मंत्री साहेबांच्या ठिकाणी आगमन होत आहे. या ठिकाणी मंत्री साहेबांच्या सोबत त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दिलीप बाबा यादव माझी या ठिकाणी शिवसेना नेते आणि जिल्हा प्रमुख शिवसेना आपण स्टेजवरती यायचं उमेदजी गायकवाड आपल्या सेनेचे आपण स्टेजवरती यायचे जिल्हा प्रमुख या ठिकाणी त्याच्या हातात जी कॅरी बॅग आहे त्यात सुद्धा खाण्याची काहीतरी वस्तू असणार. तेवढ्यात गाडीची बेल वाजली, गाडीनं वेळ घेतला आणि मी मात्र हात बांधून त्याच्याकडे पाहू लागलो. ते गणपती पूजन या ठिकाणी केलं जात आहे. दिलीप बाबा यादव जिल्हा परिषद सदस्य सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हरिभाऊजी लोले पुरंदर तालुका शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊजी बापूंचा सन्मान केला जातोय. सर्व आयोजकांच्या वतीनं सर्व कमिटी आणि सर्वांचं स्वागत करायचं. संपूर्ण महाराष्ट्राचा हृदयलक्ष्मी छत्रपती शिवाजी महाराज, श्री संत सेना महाराज, शिवरत्न जीवाजी महारे, शिवरत्न काशी, या सर्वांनाच मनपूर्वक असं वंदन करून आजचा हा आपला तसं म्हटलं तर या कीट वाटपाचा घरगुती कार्यक्रम. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे ज्यांचं नुकतंच मार्गदर्शन झालं ते आमचे भाजपचे विधानसभेचे प्रमुख, भाजपचे नेते आदरणीय बाबा जाधव, त्यांच्या अगोदर ज्यांचं मार्गदर्शन झालं होतं ते राष्ट्रवादीचे प्रमुख दिगंबरराव पुजारे, आमचे जिल्हा प्रमुख दिलीप बाबा यादव, अतुल मस्के, स्वातीताई ठाकरे, डॉक्टर दळवी, राष्ट्रवादीचे अमित झेंडे, काकडेजी, अतुल मस्के, राजेश झेंडे, नितीन कुंजीर, सुभाष भूषण टाकोरे, उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठाचं नाव मुलांच्या नगरसेविका, तालुका प्रमुख, माझी कन्या डॉक्टर ममता, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि सभागृहात अतिशय प्रामाणिकपणे आणि निष्ठेने गेले 2 तास पाहतोय मी बसलेले माझे सर्व समाज बांधव, बंधू आणि भगिनी. एखादी गोष्ट घडायची असते तरी काहीतरी एखादा प्रसंग घडतो आणि त्याच्यानंतर इतिहास होतो. महात्मा गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये फर्स्ट क्लासच्या डब्यात तिकीट असताना सुद्धा ब्रिटिश अधिकाऱ्याने फर्स्ट क्लास मध्ये काळा माणूस जाऊ शकत नाही म्हणून खेचून बाहेर स्टेशनवर टाकलं आणि त्या दिवशी काळाने बोला हा काही जो भेदभाव आहे हा मी संपेल अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा करत तिथल्या कामगारांचं नेतृत्व करत करत ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारे एक प्रमुख म्हणून महात्मा गांधी जन्माला आले. कदाचित त्यांना जर त्या ट्रेनवरून बाहेर काढलं नसतं तर महात्मा गांधी जन्माला आले नसते. आज किट वाटपाचं सुद्धा मी कोणाला सांगितलं नाही. भारत माझ्याकडे आले होते, परंतु गेल्या
दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता विमान होतं. पण जर ट्रेनने निघालो 10:30 वाजता तर 6 वाजता 7 वाजता पुण्यात येईल अशा प्रकारची परिस्थिती. खूप धावपळीत गेले, दाढी वगैरे केली होती आणि ट्रेन मध्ये सकाळी 5 पासून एक व्यक्ती ज्यांना कोणाला दाढी करायचे ते आल्यानंतर मला जाणवलं की मला उतरायचं पुण्यामध्ये जास्तीत जास्त मी फ्रेश होईल जाऊन रेस्ट हाऊसला कपडे बघून घेतले होते पण दाढीचं किटपीट नाही दाढी करून. आणि एक तरुण मुलं 20-21 वर्षाचं सकाळी 5 पासून छोटीशी ती धोती. मी म्हटलं काही हरकत नाही मुद्दाम केलीच म्हणून मी ती दाढी त्याच्याकडून करून. आणि त्याला विचार अरे आपल्या शिवाय का तुझ्याकडे क्रीम आहे का? नाही म्हणजे साहेब मी गरीब माणूस आहे, आई वडील नाही आहे, सकाळच्या वेळेस कुठे माझं दुकान नाही काही नाही, परंतु सकाळच्या वेळेस मी पाठीमध्ये 2-3 स्टेशनच्या पाठीमध्ये 5ला बसवतो आणि साधारणतः पुढे 6-7 वाजेपर्यंत ते काम करतो. मला एक 10-20 दाड्या वगैरे मिळालं तरी माझं काम होतं. आणि तो प्रसंग पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं खरोखर अशा अनेक मुलं असू शकतात आणि त्यांना काहीतरी आपण मनात केलं पाहिजे. ही जवळ माझी 1 वर्षापूर्वीची संकल्पना. अनेक मुलं आज बेरोजगार आहे पण ज्यांच्याकडे कला आहे, ज्यांच्या DNA मध्ये ती कला आहे, अशा सर्व लोकांना जर मदती केल्या तर एक चांगलं काम होईल. राज्य सरकारमध्ये बाजूला ठेवा परंतु माझ्या मनात तो प्रसंग आला आणि बरेच दिवस चाललेला तो प्रसंग. एक दिवस मी भारतमध्ये तुम्ही नाही मला केक मागितलं, तुम्ही नाही मला मी भारतमध्ये बोलून घेतलं आणि असं माझ्या मनात आहे. थोडं चांगली गोष्ट आहे. बरेच लोक करतात पुढे भारतमध्ये मला सांगितलं 1000-1200 आपण देऊ म्हटलं नाही. तो प्रसंग मला परत आठवला की असा एखादा तरुण मुलगा असेल आणि त्याला जर असा फिरून जरी व्यवसाय करायचा असेल तर त्याच्याकडे पूर्ण क्षमतेने त्याच्याकडे ते किट असलं पाहिजे. आणि म्हणून भारतमध्ये मी सांगितलं कैच्यात ना कैच्या भारतात सगळ्यात प्रसिद्ध ज्या कंपनीच्या कैच्या त्याच कैच्या पाहिजे. मला तुम्ही जो उत्साह देताय तो देखील बेस्ट कंपनीचा पाहिजे, चालू कंपनीचा काय नाही, बेस्ट भारतात पाहिजे. जे क्रीम आपण देतोय ते क्रीम सुद्धा चांगल्या होत्या. म्हणून मी स्वतःहून त्यांना ते सांगितलं, ते मी सांगत गेलो आणि नंतर मग भारत बोलला बापू ह्याच्यासाठी 5,000 रुपये लागतील. लागले म्हणून आता मला वाटतं एका गावात किती लोक, एक आपल्या समाजाचा माणूस असतो, पकडले तर 2-3 जण असतात, 100 गाव आहेत, खाली 50 100-150 आकडा असेल. भारतामधला आकडा घेऊन घे, भारताने सगळीकडे प्रसिद्धी आकडा घेऊन आला 730. पण ठीक आहे, ज्याला देवाने दिलं त्याने आपल्या मुलीतून जेवढं मागेल त्याच्या पुढचं दिलंच पाहिजे. अनेक ठिकाणी करत असतो ठीक आहे, काय फरक पडतो? 1-2-4 दिवसाचा माझा इन्कम जाईल, काय फरक पडतो त्याने? मी ते केलं आणि आपण बघा बेस्ट क्वालिटीचं सगळं मटेरियल त्याच्यामध्ये मी स्वतः चेक केलं. मी ते होलसेलमधून मागून घेतलं, माझ्या घरी बसलो काहीच्या ते हे माझ्यामध्ये आणखी त्यांना बोलत होता तो केस सुकवण्याचा ब्लोअर वगैरे द्यायचा. ते म्हणत लाईट किती असणार जर दुकान नसते, मशीन दिली, चार्जिंग मशीन दिली. पण मी स्वतः ते सिलेक्ट केलं. मी तुम्हाला सांगतो माझ्या ताईला माहिती आहे लग्न सोहळे असतात. मी माझ्या घरातल्या लोकांना कधीच कोणाला वेळ दिला, त्याची कपड्याला मी कधी गेलो नाही. पण लग्न सोहळ्यामध्ये कपड्यांपासून, दागिन्यांपासून, भांड्यांपासून बारीक सारीक सगळ्या क्वालिटी मी स्वतः चेक करून सुरुवातीला केलं होतं आणि पुढे तीच मग तेच सगळे सगळ्या होते. दादा आपण भावाच्या आपल्याला जायचं
जे काय करायचं ते अतिउच्च करायचं, चांगल्या पद्धतीचं करायचं आणि त्या भावनेतून निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं पीठ हे आपल्याला दिलं. इतिहास आता आपल्या समाजाच्या बाबतीमध्ये दादा बाबाराजांनी सांगितला, गुरुदारांनी सांगितला, त्याचप्रमाणे आमच्या दिलीप बाबांनी देखील सांगितलं. मी इतिहासात जाणार नाही, पण इतिहास ठीक आहे. तुमचा समाज किती प्रामाणिक आहे, किती निष्ठावान आहे, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये किती मोठं योगदान तुमचं आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि लक्षात घ्या की जातीवरून तो कोणी त्याला म्हणतात. माणसं वर्ष बदलत जातात, 1630, 1700 झाले, 1800 झाले, पण जो बेसिक जो गुण असतो, डीएनए असतो, तो कधीच बदलत नाही. पिंड ज्याला म्हणतात तो माणसाचा कधी बदलत नाही. आणि म्हणून ती प्रामाणिकता निश्चितपणे तुमच्यामध्ये आहे. कोंबडा वापरत आपण हवा चेक करत असतो आणि मग हवा कुठे चालली आहे कोंबडा लावतो, पण हवा कुठेही चाललेली असू द्या, ती कशी ठेवायची ही क्षमता तुमच्यामध्ये आहे. काम करता एखादं चांगलं उद्दिष्ट ठरवलं की ते समर्पितपणे पुढे कसं न्यायचं याच्या बाबतीत निश्चितपणे आपण सगळे काम करतो. मी बऱ्याच तुमच्या प्रमुख लोकांचं नाव घ्यायला विसरलो, परंतु निलेशजी पांडे असतील, भारत मोरे, राहुल मोरेकर, राहुल रिबाट, तुकाराम भागवत, शेखर क्षीरसागर, सुशांत गायकवाड, माधव राऊत, गणेश मंडल, नंदकुमार काशे, तुषार सोळंके, अभिजित सूर्यवंशी, अजित शिंदे, स्वप्नील भंडीशेठ शिंदे, बाळासाहेब सोळंके, नवनाथ मोरे, शांताराम गुडके, राजेंद्र गायकवाड, सतीश अप्पा गायकवाड, कैलास बंड, अभिषेक शिवाजी भाट, देवीदास साळुंके, अमोल राऊत, विजयबाबू राऊत, संदीप राऊत, संतोष भाट, उमेश गायकवाड, योगेश राऊत, सर्वच पदाधिकारी. मी नाव घेणे याच्यासाठी निश्चित केलं की ही सर्व मंडळी मनापासून समाजाशी काम करतात आणि मी विसरून गेलो होतो. त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे म्हणून मी थांबून नसतो. इतिहास बऱ्याच लोकांनी सांगितलं, परंतु मी प्रेझेंट सांगतो. पांडेसाहेब आपण जी मागणी केली आणि आमचा भारत देखील मला परत तेच सांगतो. जी काय आपली नवीन महामंडळ स्थापन झालेलं आहे, मला वाटतं इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळानंतर उपकंपनी म्हणून संत सेनानी केश शिल्पी महामंडळाची स्थापना 5 जानेवारी 2024 रोजी. आता 70 वर्षांनी झाली होती, पण झाली. त्याचं कारण एक धरणग्रस्त माणूस पोट भरण्यासाठी कोयनेच्या पाण्याखाली सगळं गाव जात आहे म्हणून ठाण्याला जातो, रिक्षा चालवत आपलं आयुष्य हे करतो. साधा शाखा प्रमुख या पदावर काम करत करत आनंद दिघेंच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा मुख्यमंत्री होतो. हा माणूस प्रचंड संवेदनशील आहे आणि आमच्या ज्या काही चर्चा झाल्या, आपण ज्यावेळेस सुरुवात झाली त्या पहिल्या आठवड्यातच शिवाजी महाराजांनी राज्य कसं केलं या बाबतीत चर्चा करत असताना मी म्हणतो, सगळे 18 पगड जाती यांना विश्वासात घेऊन शिवाजी महाराजांनी राज्य केलं. तसंच जर आपल्याला करायचं असेल तर वंचित असणारी 18 पगड जाती या सर्वांना आपल्याला विश्वासात घेतलं पाहिजे. 25 आमदारकीच्या सीट कोणाला माहित नसते की 25 सीट त्या एससी साठी, शेड्यूल कास्ट याच्यासाठी रिझर्व आहे आणि बाकीचे एनटी साठी रिझर्व आहे 24. म्हणजे जवळजवळ 59 आमदार हे रिझर्व कॅटेगरीतले असताना त्यांच्या बाबतीत आपल्याला चांगला विचार केला पाहिजे आणि या सर्व लोकांना एकत्र घेतलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळ्या समाज, सर्वकार समाज असेल, सगळ्या समाजाचे, लोणारी समाज, हे समाज, किती ओबीसी मध्ये 484 जाती, आपल्याला ओबीसी मध्ये फक्त 1-2 जाती पाहिजे आणि या सगळ्यांना आताशी आपल्याला घेऊन त्यांचं कल्याणाचं काम केलं पाहिजे. ही संकल्पना देवाच्या साक्षीने सांगतो, मी शिंदे साहेबांकडे आणि
आणि 70 वर्षानंतर हे झालं. परंतु मी पाहिलं त्याच्यामध्ये 50 कोटी रुपयाची तरतूद देखील झाली. महामंडळ निर्माण झालं, परंतु त्याच्या पुढची जी स्टॉक असते, जी सिस्टम असते ती अजून झाली ते मला आता माहिती. अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचे सगळे पदाधिकारी आणि त्याच्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत आपल्या समाजातील तरुण मुलांना सहकार्य होत आहे. व्याज नाहीये, पण त्याच्यामध्ये काही जास्त अपेक्षा आहे की एखादा सरकारी कर्मचारी तुम्हाला जामीन म्हणून पाहिजे. कोण देणार आहे जामीन 1 लाखाला सरकारी कर्मचारी? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा आली त्यावेळेस त्याच्या ज्या अटी होत्या, उत्पन्नाचा दाखला अमुक ते जर केलं तर आतापर्यंत 10,000 लोकांना सुद्धा फायदा झाला. 2 कोटी महिलांना 1500 रुपये मिळाले एकनाथराव शिंदेच्या माध्यमातून. त्याचं कारण होतं की बारीक सारी गोष्टी सगळे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम होते ते त्यांना सांगितले गेले. उत्पन्नाचा दाखला अगोदर ठरलं की स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला त्याचं स्टँडर्ड केलं की स्वतःहून घोषित करायचं डिक्लेरेशन माझं उत्पन्न. नंतर माहीत पडलं की ते सुद्धा नको. मग तहसीलदार जी रेशन कार्ड त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करू शकतो कोणाचं उत्पन्न किती, तो त्याच्या एकदा दुसरा पुरावा कुठचाच नाही आणि मग त्याच्यावरून आपण निश्चित करू. अशा प्रकारचे सर्व अटी शिथिल केल्या आणि म्हणून इतक्या लोकांना इतक्या माता बहिणींना फायदा मिळाला. मी आपल्याला शब्द देतो, पांडेजी आणि भारत, मी सोमवारी वगैरे मी दररोज म्हणजे गेले 3 दिवस असं आहे की रात्रभर वर्षावर आहे आणि सकाळी 6 वाजता परत तिकडे. आजही मी रात्री जवळ 2 वाजेपर्यंत वर्ष गेलो, पोचलो मी तिथे 9 वाजता, सकाळी 2 पर्यंत होतो. अनेक मिटिंग झाल्या आणि परत तिथे 11 वाजता मी परत 3 दिवस असंच झालं. आज काही जाणार नाही, पण उद्या रात्री मी जेव्हा जाईल सोमवारी वगैरे मी त्यांच्याशी चर्चा केली आणि या महामंडळाच्या पांडेजी कार्यान्वित करण्यासाठी हे जे बाबू बसलेले असतात आहे सगळे, हे फक्त देणं अडवायचं असे होत त्यांच्या डोक्यात. त्यामुळे या बाबतीतल्या सगळ्या अटीशर्ती साधन 1 लाख रुपये खूपची मोठी गोष्ट आहे आणि आपला समाज प्रामाणिकपणे ते भरेल ही खात्री संपूर्ण समाजाला आपल्या समाज. अटीशर्ती काढून टाका, अध्यक्ष उपाध्यक्ष नेमा, तालुका ऑनलाईन अर्ज करा, पुढच्या प्रकारचं ते व्हॅलिडिटी अशा भानगडी करू नका. नाही तर मग नागरिक समाजाचं सर्टिफिकेट घेऊन या, त्याची व्हॅलिडिटी घेऊन या. हे असले धंदे केलं तर काही होणार नाही. आणि मग निश्चितपणे मी पुढच्या आठवड्यात, तुम्ही जर 30 ला करणार होता आंदोलन, मी तुमचं आंदोलन मला वाटतं होऊच देणार नाही. तुम्हाला सगळ्या सिस्टम मंडळाला घेऊन जातो किंवा त्या निमित्ताने अख्ख्या महाराष्ट्रातला नागरिक समाज जागृत होईल आणि तिथे शिकवणे घेऊन येतो. तुमच्या सिस्टम मंडळाला तिथे घेऊन आपण मागे घेऊ. एका शब्दात आता मला खात्री आहे, हा एवढा संवेदनशील मुख्यमंत्री की याच्या बाबतीत त्यांच्या लक्षात आलं की लगेच ते होणार. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की गोरगरीब शेतकऱ्यांचं गाईचं दुधाचं उत्पन्न हे आता महाराष्ट्रात दुष्काळ भागात सगळ्यात महत्वाचं साधन झालं आहे. आठवड्याला पैसे रोकडे मिळतात, घर चालतात आणि सरकारने जाहीर केलं की 5 रुपये दुधाला अनुदान देणार. ते जाहीर केलं, पैशांची 2,500 रुपयाची व्यवस्था केली. पण IAS अधिकाऱ्यांनी काय त्याचं नाव ते मुंडे, तुकाराम मुंडे, त्यांनी अशा अटी टाकल्या, जनावरांचा फोटो वगैरे, त्याच्या कानात काय दिला पाहिजे, त्याला आणखी काय पाहिजे आणि ते ऑनलाईन दिलं पाहिजे, व फोटो जिथे काढला तिथं अक्षरांचं रेकॉर्ड पाहिजे. मी राहुल साहेबांना सांगितलं की काय माणूस आहे, इतर ठिकाणी ठीक आहे, शेतकऱ्यांना तुम्ही 2,500 रुपये द्या, लोकसभेच्या दरम्यान याचं काय आहे मला म्हणजे थांब, त्याचा कार्यक्रमच करतो आणि त्याचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी झाला. त्यांना ट्रान्सफर केलं गेलं तिथे आणि अतिशय चुकीच्या करून दिले. शेतकऱ्यांना 5 रुपये आम्ही द्यायचं आंदोलन ठरवत होते, दिलं पाहिजे ना, परवडत नाही. 20-22 रुपयावर रेट आला होता, भाव खाली पडले होते आणि मग त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत होता. मला खात्री आहे की आजचा हा प्रसंग एक पीठ वाटत निमित्त झाला, परंतु तुमच्या महाराष्ट्रभराचे प्रश्न सुटण्यासाठी ऐतिहासिक अशी सभा मेळावा
सासवडला अकलेंच्या सभागृहात झाला आणि हा प्रश्न सुटला. हा देखील इतिहासात एक सकाळी महात्मा गांधीला थोडीशी चौकस होती आहे देवाने थोडा एक्स्ट्रा मटेरियल दिलेलं आहे मला. तर त्यावेळेस तुम्ही बघत असताना विचार करत असताना लक्षात आलं आज बघा तुम्ही मुंबई पुण्यामध्ये इतके इंटरनॅशनल ब्रँड आले इतके इंटरनॅशनल ब्रँड ते गेले की कमीत कमी 2-4-5 हजाराचं बिल करतात एका वेळेस. रेड चिली बिल्ली काय काय दिसून जातो ते पोहोचलं एका ठिकाणी. पहिलं माझा एक होता खारला साधं दुकान तिथे फक्त 1-2 वेळा गेलो तिथे 4-5 हजार रुपये. माझ्या डोक्यात एक कल्पना आली पाटील मुंबई पुण्यामध्ये जसं दूध विक्रीसाठी स्टॉल दिले जातात फुटपाथवर बाहेरचा स्टॉल असतो 5x5 आणि त्याच्यामध्ये दूध विक्री केली. हा तुमचा समाज सुद्धा समाजाच्या दृष्टीने इतक्या महत्वाचा आहे. जर अशा प्रकारच्या मदतीने स्टॉल्स मुंबई पुण्यामध्ये काही ठिकाणी जर दिल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल. आतापर्यंत सरकारपर्यंत ती मागणी कोणाची गेली आज माझ्या लक्षात सर्वत्र समाजाला त्या काळामध्ये त्यांचे आंदोलन झाले आणि गटई लायसन हा एक प्रकार आहे. गटई लायसन म्हणजे मुंबईमध्ये फुटपाथला त्याला बसायला मिळते त्याला एक 2x5 छत प्लास्टिकचं करायला मिळतं आणि चप्पल शिवणे पॉलिश करणे त्याला गटईचं लायसन म्हणतात. अशा प्रकारच्या लायसनची जर मागणी आपण काही केली तर निश्चितपणे बऱ्याच लोकांना त्याचा फायदा मिळेल. आणखी महत्वाची मला सूचना करायची वाटते जर तुम्ही केलं आता ही जी सवय आहेत ना याच्या मालक कोणी विचारलं ते समाजाचे नाही आहे. कुलकर्णी देशपांडे शिवतारे सगळे मुंबई पुण्याची जेवढी बुटाची दुकान आहेत दरवीस आहेत मोठी मोठी दुकानं ती एक व्यवसाय म्हणून लोक आला. एक जमाना होता की व्यवसायानुसार त्याची जातीपातीबद्दल जेव्हा बोलत जातं त्यावेळेस निश्चितपणे काय कमीपणा असल्याचं कारण काय तुम्हाला जो श्वास मिळतो तोच मला मिळतो तोच एखाद्या ब्राह्मणाला मिळतो तोच एका मराठीला मिळतो. तुम्हाला जो पाऊस आहे तोच मला आहे तुम्हाला जे ऊन आहे सूर्यप्रकाश आहे तोच मला आहे. जर निसर्गाने देवानेच काही डिफरन्स केला नाही तर तुम्ही आम्ही हा डिफरन्स करून कोण कमी कोण जास्त हेच चुकीचं आहे. व्यवसाय करण्याची जी जी ज्याला कला होती त्या कलेनुसार ते होत गेले आणि त्याचा आज इतका मोठा विपर्यास केला गेला आहे. मगाशी बाबाराजांनी सांगितलं की त्या चुलीचा वेगवेगळ्या चुली आधी तेच आहे. माणसं तुम्ही आम्ही सारखीच आहोत. जे एका काळी बिहारला होतं उत्तर प्रदेशमध्ये होतं त्या महाराष्ट्रात सुद्धा पुस्तक सगळी माणसं सारखे सगळ्या जाती सारखे जो काम करेल त्यालाच पुढे दिलं पाहिजे जो डेडिकेशनने ताकीदीने काम करेल त्यालाच पुढे दिलं पाहिजे तर विकास. म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की तुम्ही असं तुमच्या समाजाच्या माध्यमातून का नाही ठरवलं की 4-5-10 तरुण पोरं एकत्र या. जर 4 पोरं म्हणून हॉटेल काढतात 4-5 पोरं एकत्र येऊन एकत्र चांगला 1000 कोटीचं सलून का नाही काढू शकतो. ज्या पुण्या मुंबईमध्ये एवढ्या जागा भाड्यावर मिळतात पुणे आता जागा विकत घेत नाही सरळ भाड्यावर प्रयत्न करा ना. एवढे चहा काय अगोदर नव्हता आपल्या हास्यावरच्या एका वतीने एवढे चहा सुरू केले महाराष्ट्रावर एवढे चहा झाले एवढे चहा गुळाचा चहा तुमचा एक ब्रँड निर्माण करा ना तुम्ही. हे तारीखून 10-20 रुपये घेण्यापेक्षा हे जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये बसलेले जे लोक आहेत ते जे 5-10 रुपये एका व्यक्तीकडून काढून घेत आहेत ते तुम्ही सुद्धा करू शकता. महिला एकत्र येऊन त्यांनी देखील सलून्स वगैरे चांगले केली तर प्रचंड मोठा फायदा आणि प्रचंड मोठा इन्कम कॅश फ्लो हा निश्चितपणे या व्यवसायातून मिळू शकतो. व्यवसाय खुले असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत काय कसं करावं आणि निश्चितपणे आपण सर्वांनी तो विचार करावा. 2 गोष्टी मी आत्ता सांगतो आपल्याला की शिंदे साहेबांकडून तुमचं महामंडळ कार्यान्वित करून घेणे हे काम पुढच्या 2-3 दिवसातच मी करून घेईल. त्याच्या अपॉइंटमेंट आता कशा करायच्या अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण आता
इकडे कोण आणखी पुस्तके वगैरे ते मी सांगू शकत नाही, पण निश्चितपणे ते कार्यान्वित होईल त्याच्या आधी शेती होती. 30 तारखेला आपण जो मेळावा घेतला तो मेळावा घ्या, तोपर्यंत निर्णय झालेले असतील, एकत्रितपणे लोक येतील. हा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला की महाराष्ट्रावर नवद्या चांगली माणसं निवडून आली म्हणजे तो तेच निर्णय 405 करणार म्हणजे हे संविधान बदलणार, हे आरक्षण घालून टाकणार. किती खोटे बसली ना माणसं. आमच्याकडे सुद्धा बोलले ना 12.5 कोटीची गुंतवणुकीची पाणी योजना बदलचा खर्चाने करतो, 5 वर्ष संपली. तुझ्याकडे 200 कोटी 10 पिढ्यांचे आहे, तू 1000 कोटी 80 कुठून. पण फसवणुका जे समाजाच्या होत आहेत ना त्या झाल्या नाही पाहिजे, त्याच्यासाठी जागृती झाली पाहिजे. म्हणजे काय ह्यांची जिरवायची, ह्यांना आवडतो असं नाही, दुसऱ्या पार्टीला आपण चांगलं खूप चांगलं आहे असं नाही, ह्यांची जिरवायची ना. म्हणून आजकाल ट्रेंड असं झालाय, कोणाला निवडून आणायचं याच्यावेळी पाहायचं कोणाला हे ठरवतं. बरोबर आहे. आणि म्हणून मित्र, तुमच्या ह्या प्रलंबित अशा ज्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये मी प्रयत्न करून निर्णय घेईल. निश्चितपणे शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो निर्णय घेईल. आपण पाहिला असेल, मी आता ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना मंत्री आहे, ना काय आहे. आमचा आमदार ओढत असं एक पैसा देत नाही आम्हाला. मग आम्हाला पैसे द्यायचे नसेल तर कोणता तालुका स्वतंत्र देश ऐकलं. मी तर डोक्याला हात लावून घेतलं. अरे आपल्याचं यांचं सगळं एवढी विद्वत्ता, सासवड म्हणजे पुरंदर म्हणजे विद्वत्तेचं वाण आयलं. हे काय झालंय कळत नाही. महाराष्ट्रामध्ये आता आपलं काय म्हणणार. पुढे खूप महत्वाची जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर. 5 वर्ष वाया गेली, हजारो कोटींचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. हा राजकारणाचा हा निर्णय करून तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला देखील माहीत झालं पाहिजे. आणि म्हणून मित्रो, आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये खूप विचारपूर्वक निर्णय घ्या. वारं बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. मगाशी मी सांगितलं, वारं पुढे नेण्यामध्ये सुद्धा आहे, त्याला पुढे नेण्यामध्ये सुद्धा तुमचं सामर्थ्य नक्कीच काम आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या पद्धतीने मला सहकार्य कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मी कुठल्याही समाजाच्या माणसावर उपकार म्हणून हे काम करत नाही वाटत. असं माझं कर्तव्य, माझ्याकडे 2 पैसे आहेत. काही लोकांना जर त्याचा मदत होत असेल की कर्तव्य भावनेतून मी मदत करतोय. लक्षात घ्या, मी उपकार किंवा मतदानाचे बरेच नाट्य लोक करत असतात, पण नाही, काही गोष्टी आवश्यक आहे ते केल्या पाहिजे. आणि म्हणून ते सगळं कर्तव्य आपण देखील त्याचप्रमाणे आपल्या सर्व बुद्धीला सोडून पुढचं काम कराल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. अर्थसंकल्पात 50 कोटी म्हणजे लाख रुपयाच्या हिशोबाने 500 लोकांना मदत होईल. तुमचा समाज किती आहे? 80 लाख, 40-45 लाख. निदान 10% लोकांना तरी वर्षाला मदत करता येईल, 5% लोकांना तरी करता येईल. त्या प्रमाणात कौतुक करावे असं देखील मी मुख्यमंत्री महोदयांना सांगेन. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं आवाहन म्हणतो की आपण सर्वजण इतका वेळ दिला, आला, ऐकून घेतलं. आपले प्रश्न निश्चितपणे सोडा. एकदा मी मनात घेतलं की मी सोडवतो आणि बाहेर सोडत नाही. आता तुमच्या समाजाचा पालकत्व मी स्वीकारला. सगळे प्रश्न तुमचे असतील, महाराष्ट्रभराचे. तुम्हाला वेळ घ्यावा लागेल काय, मग तुम्हाला डायरेक्ट टॅक्सेस असतो. आणि जेव्हा संवेदनशील मुख्यमंत्र्यांच्या कानावर खरी परिस्थिती पडते, लगेच निर्णय होतो. आणि म्हणून तुमचा चॅनल आता वर्षापर्यंत थेट आहे. तुमच्या एका अडचणी राहणार नाही, एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो. वेळ खूप झालेला आहे, वाटप देखील करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो. विशेषतः पांडेजी असतील, भारत मोरे एकदम तगडा कार्यक्रम आहे. मला माहिती पडलं सासवडमध्ये सुद्धा आमचे सर्व समाजाचे लोक भारत मोरे काय नाही, एक चांगलं काम होत असेल आम्ही बापूच्या पाठी उभे राहणार, बस झाला सगळे. एक आणखी गोष्ट जी सांगितली गेली की सेना महाराजांचं मंदिर अनेकांनी गडवावून केली. खाली बोलले होते टॅक्स कमी करतो, खाली सुद्धा आता मी एवढं सर्व मी आमदार नसताना नवीन खाली आपण नगर परिषद केली. सासवडला पैसे 143
मी आपल्याला आश्वासन देतो की कुठे अप्रोप्रिएट जागी योग्य अशा ठिकाणी सेना महाराजांचं भव्य असं मंदिर आपण करू. जागेच्या बाबतीत चर्चा सरकारी जागा कुठे काय होईल. मंदिर अशा ठिकाणी असायला पाहिजे की कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे. आता जर गायला कुठे जागा आपण मागितली तर मंदिराला देणार नाही, पण काही केलं की त्या लहान लोकांना जायचं एसटीतून उतरतात की आजूबाजूला लोकांना जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचं जिथे कुठे योग्य स्थळ असेल, ते स्थळ मग कदाचित पुरंदरला असेल किंवा आणखी कुठे असेल, जिथे कुठे योग्य स्थळ असेल ते स्थळ आपण हे करावं. महाराष्ट्रातलं प्रसिद्ध सगळ्यात प्रसिद्ध श्री संत सेना महाराजांचं मंदिर हे आपण सर्वजण मिळून उभे करू एवढीच आपल्याला पुन्हा एकदा खात्री देतो आणि ते सांगतो. धन्यवाद. सगळे एक महत्वाची गोष्ट की गेल्या 2-3 दिवस हवेमध्ये उडवली जाते. पहिली हवा उडवली गेली की विधानसभेला बापू लढणार नाही, बहुतेक ताई लढणार. आता ताई महिलांचं थोडंसं काम तिचं चांगलं चाललंय, तिला प्रसिद्धी मिळावी म्हणून फोटो टाकले. विरोधकांनी आता ताई लढणार आहे, बापू लढणार. अशा हवा बरोबर तुम्हाला सगळ्यांना जास्त माहित असेल. आता नवीन काळापासून हवा केली. माझे जावई आजी शिवबीर लांडे ताईचे मिस्टर, त्यांच्या काही डोक्यात वेगळं आहे आणि त्यांनी ती 2 दिवसापूर्वी राजीनामा दिला. आता पूर्ण देशभराच्या त्या बातम्या झाल्या, कारण अतिशय प्रभावी सिंगम अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहे संपूर्ण देशामध्ये. आणि त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्या नॅशनल न्यूज पासून सर्व ठिकाणी त्या बातम्या झाल्या आणि महाराष्ट्रात त्या बातम्या बाकी वेगळ्या झाल्या. विजय शिवतारेंचे जावं, विजय शिवतारेंचे जावं, आणि ते आता होते पुरंदरला लढायला. त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलंय की मी बिहारचा जनसेवक म्हणून काम करेल, मी बिहारमध्येच माझी कर्म उभी आहे. तिथे एवढं सगळं असताना सुद्धा अगदी काय तो बोल व्हिडिओ वगैरे सगळ्या चॅनलने वगैरे प्राध्यापक साहेब सगळ्यांनी हवा केली की विजय बापू शिवतारेंची जावं येतात पुरंदरमध्ये. जोपर्यंत विमानतळ पूर्ण होत नाही, जोपर्यंत कुंजवणीचं पाणी येत नाही, जोपर्यंत इथे IT क्षेत्र उपलब्ध होत नाही, त्या सगळ्या प्रभावी योजना होत नाही, तोपर्यंत विजय शिवतारेला मरायला देखील देवाने आणावं. त्यामुळे मी पळ काढणार नाही. आता ते निर्णय मोठे नेते घेतले, असं नको व्हायला की विजय शिवतारे असे बोलले व त्याने तिकीट दिली, असं नाही. निर्णय हे निश्चितपणे वरिष्ठ नेते घेतील, एकनाथराव शिंदे घेतील, अजितदादा घेतील, तुमचे देवेंद्र फडणवीस घेतील. पण जर त्यांनी संधी दिली तर विजय शिवतारे आणि विजय शिवतारेच पुरंदर धागे निघून जाणार एवढं मुद्दाम नाही. माणिकराव निंबाळकर, सचिव प्रवीणजी आणि लिस्ट वाईज कृपया स्टेजवरती सर्वांना किट मिळणार आहे, याची कृपया नोंद घ्या. लाईन वाज या ठिकाणी सर्वांनी स्टेजवरती आपलं किट घेऊन जायचंय. स्टेजवरती यायचं किरू जनार्दन गवळी.